अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या 1 एप्रिल 2026 वार बुधवार. उद्या आलेली आहे चैत्र पौर्णिमा. उद्या सकाळी 7:07 पौर्णिमा सुरू होते आणि परवा सकाळीच पौर्णिमा संपते. उद्या दिवसभर आपल्याला आई भगवतीच्या सेवा करायच्या आहे. उद्या कुळाचाराचा सगळ्यात महत्वाचा भाग, ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही, कारण प्रत्येक घरात चैत्र महिन्यातच म्हणजे चैत्र पौर्णिमेलाच कुळाचार केला जातो असं नाही आहे. काही काही घरात फक्त शारदीय नवरात्री उत्सव मध्येच आई भगवतीचा कुळाचार केला जातो. मग काय होतं अशा वेळेस की ताई आमच्याकडे केलं जात नाही, मग आम्ही काय करावं? ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही किंवा ज्यांच्या घरात काहीच केलं जात नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी तर सत्यनारायण आपल्याला 1 तारखेलाच करायचं आहे. तारखेच्या गोंधळामुळे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 तारखेला सांगितलं, त्याबद्दल माफी असावी. उद्याच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. आता ते तर आपण आपल्या घरात चैत्र नवरात्री चैत्र पौर्णिमा असो किंवा नसो साजरी केली जातो कुळाचार, तरी सुद्धा आपण दर महिन्याला सत्यनारायण करत असतो. भले तुमच्या घरात कुळाचार केला जात असेल किंवा नसेल, उद्या प्रत्येकाच्या घरात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालंच पाहिजे. कुळाचार करणं म्हणजे देवीच्या आरत्या करणं, हे जर तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आवर्जून करू शकता. ज्यांच्या घरात कुळाचार केला जात नाही त्यांनी दर पौर्णिमेला आपण आपल्या आई भगवतीची ओटी भरतो, त्याच पद्धतीने तुम्ही उद्या आपल्या कुळदेवीची ओटी भरावी. आता जेव्हा आई भगवतीचा कुळाचार करतो त्याच्यामध्ये आपण देवीची ओटी भरणं झालं किंवा जे काही सवाष्णी भोजन आहे तेही आपण करत असतो. आता ताई आमच्याकडे पूर्णाचा नैवेद्य दाखवला जात नाही, देवीच्या आरत्या केल्या जात नाही, सगळं मान्य आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या कुमारिकाला किंवा ज्या सवाष्णी असेल कुठल्या पण स्त्रीला तुम्ही बोलवून तिला मानपान करू शकता. तिला नाही काही तर दूध देऊ शकता तुम्ही मुली म्हणजे, आणि त्या मुलीची किंवा त्या स्त्रीची तुम्ही ओटी भरू शकता. असं तुम्ही करू शकता. आता ही चालीरीती तुम्ही पाडल्यावर दरवर्षी तेच करावं लागतं असं नाही. बघा, दर पौर्णिमेला आपण कुंकुमार्चन करत असतो, आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो. बऱ्याच ठिकाणी दर पौर्णिमेला ओटी भरली जाते. आपल्याकडनं ते नाही शक्य होत, तर चैत्र पौर्णिमेचं अवचित्त साधून आपल्याला आपल्या घरातच आई भगवतीची ओटी भरायची आहे. एखादी जवळची मैत्रीण आले किंवा जर कोणी नातेवाईक आले आणि कोणी जरी नसेल आलं तरी पण शेजार पाजार कोणीतरी असेल त्यांना बोलवायचं आणि ती माझ्या घरातली कुळदेवी स्वरूप तिचं तुम्ही मानपान करू शकता, मान सन्मान करू शकता. नाही काही देणं झालं तर तिला कमीत कमी दुधाचा तरी प्रसाद तुम्ही देऊ शकता, तेवढं तुम्ही करू शकता. म्हणजे काय, ज्यांना काहीच करणं शक्य होणार नाही त्यांनी ह्या गोष्टी तरी आवर्जून कराव्या. सकाळी आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता कुळदेवी, प्रत्येकाला आपापली कुळदेवी माहिती असते. चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांनी सेवा केली असेल, ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी, आपण बघा शारदीय नवरात्र उत्सव मध्ये देवीला लवंगाची माळ अर्पण करतो, बरोबर? लवंगाची माळ अर्पण करत असतो. ते उद्या आवर्जून आई भगवतीला, आता आमची कुळदेवी रेणुका माता आहे, जर फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर 11 लवंगाची माळ तुम्हाला, म्हणजे लवंग एक पांढऱ्या कलरचा धागा असतो, त्या धागाला त्या लवंगाची गाठ बांधायची. असे 11 लवंगाची आपण एक संपूर्ण असं छानपैकी हार तयार करायचा, ज्याला आपण माळ म्हणतो, आणि ती आपल्याला आई भगवतीला अर्पण करायची आहे. दुसऱ्या दिवशी ती माळ तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. काहीच करणं शक्य होत नाही किंवा आमच्याकडे केलं जात नाही त्यांनी सॉरी हे बारीक बारीक उपाय, बारीक बारीक सेवा आवर्जून करावी, की नक्कीच आई माता, आपल्या आईची कृपा आपल्यावर राहते. कुळाचार, कुळधर्म करणं किती महत्वाचं आहे. संसारिक अडचणी कमी व्हाव्या हे सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कुळाचार करावा लागतो. काहींना तर 108 दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला सांगतात, कारण त्यांच्याकडनं देवीचं काहीच होत नाही. मग मला सांगा, जर शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र वर्षातून एकदा मूळ पीठावर जाऊन आई भगवतीचा कुळाचार करणं, मानपान करणं हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही करत असता, तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट काय जे असेल ते खूप जास्त प्रमाणात कमी होतं, कारण ती आपली आई आहे आणि ती आपलं कुळाचं रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं संरक्षण करत असते. जेव्हा आई, आपल्याला जेवढी आपल्या आईची ओढ आहे, आपल्या आईलाही आपल्या लेकरांची तेवढीच ओढ असते. तुम्ही थोडी जरी सेवा केली ना तरी ते म्हणतात की चटकन पावणारे देव कोणी असेल तर ते आपले कुळदेव आहे, पितृदेव आहे आणि आपले गुरुदेव आहे. म्हणून त्यांची सेवा केल्याने परम आनंद मिळतो आणि आपल्याला अनुभूती सुद्धा येतेच.
म्हणून ह्या काही ज्या गोष्टी आहेत तुम्हाला नाही करणं शक्य होत तर ह्या ज्या ऐक्या समजा काही पूर्णाच्या आरत्या नाही केल्या जात किंवा काही कारणांनी आम्ही नाही करू शकत, त्यांनी ही सेवा केल्या तरी काही हरकत नाही. दिवसभरात जसं जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. लवंगाचं अर्चन करा. कुळदेवीची मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल, छानपैकी लवंगाचं अर्चन करा. नाही काही तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः नमो नमः म्हणताना तुम्ही 11, 21 किंवा 9 तुम्ही लवंगा अर्पण करावं. फुल जेव्हा आई भगवतीला आपण लवंग अर्पण करत असो, जो लवंगाचा वरचा भाग जो गोल गोल फुल असतो तो आपल्याकडे असावा, देठ आई भगवतीकडे असावा. या पद्धतीने नवारणव मंत्र म्हणून तुम्ही कुळदेवीला तुम्ही लवंगाचं अर्चन करू शकता. दिवसभरात किंबहुना संध्याकाळी पण आपण आपल्या घरात खरं तर कापूर आणि 2 लवंगा जाळल्याच गेल्या पाहिजे. आई भगवतीचं नाव घेऊन आपल्या कुळदेवीची ती एक सेवा असते. मग तुमची कुळदेवी कुठली पण असेल तरी सुद्धा आता ती घरातली एक सवय आहे. बऱ्याच महिला हे रोज करतात, पण नाही शक्य होत तर दर मंगळवारी देवीच्या नावाने किंवा पौर्णिमेला कापूर आणि लवंगा ह्या आपल्याला जाळायच्या आहे. आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. आपल्याला संपूर्ण कापूर शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही नवारणव मंत्राचं पठण करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र माहिती आहे तो तुम्ही पठण करू शकता. उद्या सिद्धकुंजिका स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकमचं पठण आवर्जून करा. आई भगवतीची प्रत्येक लेकरांवर कृपा असावी. प्रत्येकाच्या आयुष्यातील ज्या काही संसारिक अडचणी आहेत त्या कमी व्हाव्या. प्रत्येकाला सुख शांती प्रदान करावं हीच मी माता रेणुके चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.